पुढची ब्रेकिंग न्यूज बघूया। पुढची अपडेट नेमकी कुठली आहे? राज्यात यापुढे महायुतीच दिसणार असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विजयानंतर प्रतिक्रिया देत म्हटलंय। महायुतीचाच बोलबाला संपूर्ण राज्यामध्ये असणार आहे असं बावनकुळेंनी म्हटलेलं आहे। महाविकास आघाडी महायुती समोर निष्प्रभ ठरल्याचं मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात। जिल्ह्याने जे मत दिलेलं आहे आणि अजितदादांनी जरी मत दिलं तरी महायुतीलाच मत दिलं आहे, त्यामुळं महायुती या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये येणार आहे। काही अजितदादाचे अध्यक्ष बसतील, काही एकनाथ शिंदेजीचे त्या ठिकाणी शिवसेनेचे असेल, रत्नागिरी वगैरे त्या ठिकाणी दिसत आहे। अजितदादाचे पक्षाचे असतील त्याचे अजितदादा आणि काही ठिकाणी भाजपा, म्हणजे मॅक्झिमम ठिकाणी भाजपा, असं महायुतीच त्या ठिकाणी महाराष्ट्रात दिसेल। नाही, महाविकास आघाडी नेमकी खाली गेलेली आहे कारण त्यांच्या भूमिका चुकत आहेत। टीका टिप्पणी करण्याच्या भूमिकेने आता महाराष्ट्र मत देत नाही, महाराष्ट्र विकासाला मतदान करतं। पुढची ब्रेकिंग न्यूज काय बघूया आपण। अनेक महत्त्वाच्या घडामोडी आहेत। फडणवीस, अजितदादा आणि शिंदेंच्या मेहनतीचे हे सगळं फळ आहे अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिलेली आहे। या तीन नेत्यांच्या पक्षांनी महायुती म्हणून जे काम केलंय एकत्रितपणे त्याचंच हे फलित असल्याचं रवींद्र चव्हाण म्हणतात। आणि याशिवाय देवेंद्र फडणवीस अथक मेहनत घेतात असं सुद्धा रवींद्र चव्हाणांनी म्हटलेलं आहे। अजितदादांच्या निधनामुळे विजयाचा जल्लोष करणार नाही अशी घोषणा सुद्धा रवींद्र चव्हाण यांनी केलेली आहे। अजितदादांची झालेली घटना आणि या सगळ्या घटनेच्या नंतर त्यांनी आम्हा पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, आपण सर्वांनी मोठ्या प्रचार सभा घ्यायच्या नाहीत किंवा कोणताही मिरवणुका जल्लोष करायचा नाही। आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी सुद्धा त्याच दिशेने जाण्याचं ठरवलं। देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये हा विजय जो आहे महायुतीला हा संपादित झाला। खरं तर देवेंद्रजींचं मनपूर्वक अभिनंदन की त्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातील सामान्य जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून जे जे निर्णय हे महायुती म्हणून घ्यायचे होते, महायुती म्हणून घेतले। पुढची ब्रेकिंग न्यूज काय बघूया। बातमी परभणीमधली आहे। परभणी जिल्हा परिषदेचा निकाल आता समोर येताना दिसतोय आणि या निकालामध्ये भाजपला 21 ठिकाणी विजय मिळवण्यात यश आलंय, तर शिवसेनेला 5 जागांवर विजय मिळालेला आहे। ठाकरे सेनेला 3 तर राष्ट्रवादीला 11 जागांवर विजय मिळवण्यामध्ये यश आलेलं आहे, तर काँग्रेसला केवळ 3 जागांवर विजय मिळवता आलेला आहे। जिल्हा परिषदेचा निकाल आपण पाहतो आहोत सध्या स्क्रीनवर। आपण बघूया काय नेमका निकाल आहे। सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा भाजप 27, शिवसेना 13, ठाकरे सेना 3 आणि इतर 5, 50 पैकी 36 जागांचा निकाल आतापर्यंत लागलाय सिंधुदुर्गातला आणि भाजप मोठा पक्ष ठरला आहे 27 जागांसह। त्या खालोखाल शिवसेना 13 जागांसह दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरतोय, तर ठाकरे सेनेला केवळ 3 जागांवर समाधान मानावं लागलेलं आहे, इतरांना 5 ठिकाणी यश मिळतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।